नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड्स चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2021चा पेपर पाहणार आहोत. त्यासाठी आपण यातील अंकगणिताचे सर्व प्रश्न पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. 25चे 40% म्हणजे काय? 25 गुणुले चे म्हणजे काय? गुणुले 40% म्हणजे किती? भागिले 100. आता काय असतं? 25चे 10% असेल तर कसं असणार? 25 गुणुले 10 भागिले 100. व म्हणजे काय असणार आहे? अधिक. व 60चे 20%. 60चे म्हणजे गुणुले 20%. टक्के म्हणजे 100. 60चे 20%. या दोन संख्यांची बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी बेरीज करून, आता बेरीज करायची, किती असणार आहे? 25 एके 25, 25 चोक 100, 4 एके 4, 4 10 40. याचं उत्तर किती येईल? 10. अधिक, हे अधिक इथं घेतलं, हे शून्य गेलं याला, हे शून्य गेलं या. 6 गुणुले 2 म्हणजे किती येईल? 12. बेरीज किती आली? 22. आता काय सांगितलं? आलेल्या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे. आता 22मधून कोणती संख्या वजा करायची आपल्याला, तो आपण काय केला? येस, हा आपल्याला शोधायचा आहे, जेणेकरून आलेल्या उत्तराची संख्या पूर्ण घनसंख्या असेल. घनसंख्या असेल. आता घनसंख्या म्हणजे काय? घनसंख्या म्हणजे एकची घनसंख्या काय? 1 गुणुले 1 गुणुले 1 म्हणजेच किती? 1. 2ची काय आहे घनसंख्या? 2 गुणुले 2 गुणुले 2 म्हणजेच 8. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8. 3ची घनसंख्या काय? 3 गुणुले 3 गुणुले 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. तर 22मधून असा कोणता अंक आपल्याला वजा करायचा आहे जो घनसंख्या येईल? तर आपण उत्तरावरून जाऊया. पर्याय क्रमांक 1 आहे. 22मधून ते म्हणतात 6 वजा करा, घनसंख्या येईल. 22मधून 6 वजा केल्यावर किती येईल? 16. त्यामुळं ही घनसंख्या आहे का? नाही. पर्याय क्रमांक बी. 22मधून जर 8 वजा करा म्हणतात ते, तर काय दिले? 8. तर किती उत्तर येणार? 14. ही घनसंख्या आहे का? नाही. पर्याय क्रमांक सी. 22मधून 22 वजा करा म्हणतात ते. 22 जर वजा केले 0 येईल. ही पण घनसंख्या नाही. डी. 22मधून 14 वजा करा. 22मधून 14 वजा केल्यावर काय येईल? 8. ही काय आहे? घनसंख्या आहे. म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 4. 3 संख्या 3:4:5 या गुणोत्तरात असून त्याच्या वर्गाची बेरीज किती आहे? 1250 आहे. तर त्या संख्या कोणत्या? 3 संख्या किती आहेत? 3 संख्या कोणत्या कोणत्या आहेत? त्या प्रमाणात कशा आहेत? 3:4:5 या प्रमाणात आहेत. ज्यावेळी प्रमाणात असतं त्यावेळी आपण काय करतो? 3 गुणुले x, 4 गुणुले x, 5 गुणुले x असं लिहितो. मग आता या गुणोत्तरात असून त्याच्या वर्गांची बेरीज किती आहे? 1250. आता 3xचा वर्ग काय होईल? 3x² प्लस 4xचा स्क्वेअर काय होईल? 4x² प्लस 5x². म्हणजे त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 1250. तर काय करायचं आहे? तर त्या संख्या कोणत्या त्यांना माहीत. तर किती येणार? 3चा वर्ग किती येणार? 9. एक्सचा वर्ग काय येणार? x². 4चा वर्ग 16. एक्सचा वर्ग काय येणार? x². 5चा वर्ग 25. एक्सचा स्क्वेअर काय? x² बरोबर 1250. आता हे ॲडिशन करायचं. 9, 16 किती होईल? 25. आणि हे 25 म्हणजे किती होईल? 50x². कसं केलं? 9 अधिक 16 अधिक 25 म्हणजेच किती येणार? 50. आणि हे x². किंवा आपण असंही करू शकतो, x² यातून कॉमन काढला. 9 अधिक 16 अधिक 25 बरोबर 1250. आता 9 अधिक 16 अधिक 25 काय येईल? हे x² 9 अधिक 16 अधिक 50 बरोबर 1250. x² काय येईल? 1250 भागिले 50
जे उत्तर काय येईल त्याचं एक्स स्क्वेअर 20, म्हणजेच त्याचं एक्सचं वर्गमूळ काय येईल 5, म्हणजे एक्स बरोबर 5. तर त्या संख्या कोणत्या आहेत त्यांना पाहिजे. तर किती येतील 3x 4x आणि 5x असतील त्या संख्या. तर काय येईल 3 गुणुले 5 पहिली संख्या, दुसरी 4 गुणुले 5, तिसरी 5 गुणुले 5. तर त्या संख्या काय असतील 15, 4 20, 5 25, 20 25 याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5, 3952 भागिले 52 किती? त्याचं कसं 13 चोक 52, 13 त्रिक 39 आणि 13 चोक 52, 4 एके 4, 4 सत्ते 28, 4 सक 24, म्हणजेच काय येणार 76. हा काय येणार नंबर येणार ऑप्शन क्रमांक बी. अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्याचे आजचे वय काय? आता अक्षयचे आजचे वय त्यांनी विचारले. आजचे वय किती आहे? अक्षयचे आजचे वय एक्स. आता 8 वर्षानंतरचे वय किती येणार? म्हणजेच काय ना आजचे एक्स, 8 वर्षानंतर काय होणार एक्स अधिक 8. नंतर अक्षयचे 8 वर्षापूर्वीचे वय, 8 वर्षापूर्वीचे वय काय असणार? आता आहे एक्स, पूर्वीचे म्हणजे एक्स वजा 8. आता त्यांनी काय सांगितले अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजेच 8 वर्षानंतर वय किती असणार एक्स प्लस 8, त्याच्या दुप्पट काय असणार आहे पूर्वीच्या वयाच्या दुप्पट असणार आहे हे नंतरचे वय. म्हणजे समीकरण आपण सॉल्व करून घेऊ. एक्स अधिक 8 हे 2 आत मल्टिप्लाय होणार, 2x वजा 16 एक्स हे काय आहे 2x, हे एक्स इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होणार मायनस 2x आहे. आता हे एक्स इथं अधिक आहे, इकडे येताना काय होईल ते वजा एक्स होईल. हे 8 आहे असं लिहायचं. हे 16 काय होतं ना इकडे येताना काय होईल अधिक 16 होईल. म्हणजे कॉन्स्टंट एका साईडला केले आणि व्हेरिएबल जे आहेत एक्स एका साईडला केले. 2x मायनस एक्स किती येणार एक्स, आणि 8 आणि 16 किती होणार 24. म्हणजे एक्स काय आलं 24. म्हणजे अक्षयचे आजचे वय काय आहे? अक्षयचे आजचे वय काय 24. अक्षयचे आजचे वय काय 24. तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.